तर सर्वांच्या आवडीची रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो, बोंबील फ्राय. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुरकुरीत बोंबील कसे बनवायचे आणि ते पण एकदम मसालेदार. तर चला टाईम न घालवता जाऊया रेसिपीकडे. मस्त सकाळ सकाळ जाऊन एकदम फ्रेश बोंबील घेऊन आलेलो आहे. जास्तही मोठे नाही, लहान नाही, एकदम मीडियम साईज आहे. आता हा बोंबील आपल्याला असा घ्यायचा आहे. ही याची जी पंख आहेत बारीक बारीक, ती आपल्याला मस्त सुरीने कापून घ्यायची आहेत. ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. हे बघा, हे असं पोटाच्या इकडे पंख आहेत, मागे पंख आहेत, शेपटीच्या इकडे पंख असतात. ही आपल्याला चांगली कापून अशी मधून कट करून घ्यायचं आणि पोट साफ करायचं आहे. पण ते कसं ते मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिला आपण बोंबील घेतलेला आहे. तर हे बघा, आता हे जे पंख आहेत ते आपण असे सुरीने कापून घेऊया. नीट बघा व्हिडिओ, तुम्हाला समजेल कसं आपण कटिंग करून घेतलेलं आहे, काय केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सगळी बोंबलाचे पंख आहेत ते कापून घ्यायचे आहेत. पोटाजवळचा पंखसुद्धा आपण अशा या प्रकारे कापायचा आपल्याला एकदम, आणि लगेच कट होते. एकदम नरम असते, कारण बोंबीलच एकदा एवढा नरम मासा आहे की त्याचे पंख पण त्याच्यासारखेच नरम असतात, त्याच्यामुळे ते पटापट कटिंग होतात. तर आपण आज सगळे पंख कटिंग झाल्यानंतर आपल्याला बोंबीलच्या एकदम मधोमध कट मारायचे आहे. ते मी तुम्हाला दाखवतो, पण त्याच्या पहिला आपण हे पंख आहेत ती कट करूया नीट, आणि याची जी शेपटी आहे ती आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. आता बोंबलाचा आपल्याला पोट साफ करायचं आहे, पण त्याच्या अगोदर आपण शेपटी जी आहे ती सगळ्यात पहिला कटिंग करून घेऊया. शेपटी मी कटिंग करून घेतलेली आहे. आता बोंबलाला आपल्याला मधून असं कापायचं आहे. इकडे नीट बघा, एकदम असं बरोबर मिडलला घ्या तुम्ही. असं कापल्यानंतर आता आपल्याला जे डोकं आहे मच्छीचं ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे. ते सुद्धा आपण आता कट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला पोट कसं साफ करायचं बघा. पोटाच्या भागचा तो एकदम पातळ भाग आहे ना, तो असं आपल्याला कापून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर असं पोट चांगलं साफ करून घ्या. बोंबलामध्ये जास्त घाण नसते पोटामध्ये. आता आपल्याला जो बोंबलाचा काटा असतो ना, त्याच्या साईडला सुरी ठेवून आपल्याला असं त्याला एकदम हळूहळू असं कटिंग करत जायचं आहे. आणि हा बघा काटा एक साईडला जो लाल काटा दिसतोय ना, तो एक साईडला आलेला आहे. मग तो असं आपल्या हाताने चांगला सुरीने त्याला एका साईडने अशी कट मारून घ्या, म्हणजे तो एकदम इझिली निघून जाईल. तर हा बघा, हा जो काटा आहे ना त्याला असं सुरीने मी कट मारून घेतो आहे. आणि बोंबील जास्त पातळ असतो, त्याच्यामुळे सुरी एकदम हळूहळू फिरवा, नाही तो बोंबील पूर्ण कट होऊन जाईल. तर आता आपण हा काटा असा काढून घेऊया. तर हा बघा, तुम्ही एकदम खेचल्यावर निघूही शकतो, असा मध्ये मध्ये तुटतो सुद्धा, तरी आपण तो हळूहळू काढूया, आपल्याला काही घाई नाही आहे. तर हा बघा, आता पूर्ण याचा काटा निघालेला आहे. तर आपल्याला सर्व मच्छी अशीच एकदम साफ करून घ्यायची आहे आणि कटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर काटासुद्धा असाच काढायचा आहे. तर चला सर्व बोंबील साफ करून घेऊया. तर मित्रांनो, बोंबील आपल्या इकडे साफ झालेले आहेत, कटिंगसुद्धा झालेली आहे. आता हे इकडे मी एक एक पीस असे मस्त ठेवतो याच्यामध्ये. तर आता आपण याला चांगलं मसाल्यामध्ये कालवून ठेवूया. इकडे मी आलं लसूणची पेस्टसुद्धा केलेली आहे. ही आलं लसूणची पेस्ट आहे, ती सगळ्यात पहिला मी इकडे टाकून घेतो. अशी राहिली ती चांगली मच्छीवर अशी लावून घेतो. त्यानंतर मी इकडे लाल मसाला आहे, जो आपला घरचा मिरची मसाला आहे तो घेतो. तर आपण लाल मसालासुद्धा 2 चमचे टाकूया. थोडीशी मच्छी तिखट असली का खायला पण मजा येते. मीठसुद्धा आपल्याला अंदाजाने घ्यायचं आहे. तिकडे मी मीठ टाकलेलं आहे. मी अजून थोडंसं मीठ घेतो याच्यामध्ये, आणि हळद घेतलेली आहे. मीठ आपण नंतर याच्यामध्ये परत घेणार आहोत. ते आपण जेव्हा रवा मिक्स करू तेव्हा आपण घेणारच आहोत, म्हणून मी आता याच्यामध्ये 1 चमचा टाकलेला आहे. हळदसुद्धा घेऊन झालेली आहे. आता आपण याला चांगल्या हाताने असं मिक्स करून घेऊया. आणि मिक्स असं करा की प्रत्येक बोंबीलचे जे पीस आहेत त्याला चांगला मसाला लागला पाहिजे. नीट एकदम तुम्ही चेक करा परत की चांगला मसाला लागला आहे की नाही. जर लागला नसेल एखाद्या पीसला तर तो चांगला तुम्ही तुमच्या हाताने लावून घ्या, कारण तो जेव्हा आपण रवा आणि बेसनमध्ये डीप करू तेव्हा तो छानपैकी डीप झाला पाहिजे. तर हे बघा, आपला आता रेडी आहे. आता आपण साईडला बेसन आणि जो रवा आहे तो मिक्स करायचा आहे. मी बेसन यासाठी घेतो आहे. आता तुम्ही बघू शकता, सगळ्यात पहिला तिकडे मसाला छान लागलेला आहे मित्रांनो. हे बघा, सगळ्या पीसला छान एकदम मसाला लागलेला आहे. तर आता आपण हा साईडला ठेवून रवा आणि जे बेसन आहे ते आपण मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठसुद्धा टाकायचं आहे. तर सगळ्यात पहिला मी इकडे रवा घेतलेला आहे. तुम्ही रवा जास्त कमी घेऊ शकतात, एक अंदाजानुसार मी घेतलेला आहे. थोडंसं बेसन घेतलेलं आहे. बेसन यासाठी घेतात की मच्छी जी फ्राय होते तिला कुरकुरीत बनवण्याचं काम हे बेसन करते. त्यानंतर थोडासा एकदम मसाला टाकणार आहे, थोडीशी हळद टाकणार आहे आणि थोडंसं मीठ टाकणार आहे.
तर मीठसुद्धा आपण आता इकडे घेतलेलं आहे. आता याला चांगलं हाताने मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बोंबील डिप करायचं आहे. तर आता हे चांगलं असं मिक्स करून घ्या पूर्ण. आता हे छान मिक्ससुद्धा झालेलं आहे. तर आपण आता एखाद बोंबील उचलूया, बोंबलाचा एक पीस घेऊया आणि याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो आपल्याला कसं डिप करायचं आहे. तर हा बोंबीलचा मी पीस घेतलेला आहे. आता याच्यावर बघा आपल्याला असं बेसन टाकून घ्यायचं आहे, जो रवा आहे तो आपला, आणि असं दोन्ही साईडने आपल्याला छान डिप करून घ्यायचं आहे. जिकडे तुम्हाला वाटते का रवा आणि बेसन लागलेलं नाही आहे तिकडे असं हाताने टाकून तुम्ही चांगलं लावून घ्या. आणि आता आपल्याला हे तेलावर फ्राय करायला सोडायचं आहे. तर मित्रांनो, चला आपण तवा गरम करत ठेवूया सर्वात पहिला. तर मी इकडे तवा गरम करत ठेवलेला आहे आणि मी तेल एक अंदाजानुसार तेल घेतो आहे. तेलाचं काहीच प्रमाण नाही आहे, मी एक अंदाजे टाकलेला आहे. तुम्हाला जास्त कमी ते तुमच्यावर तुम्ही हे करू शकतात. तर इकडे तवासुद्धा गरम झालेला आहे. आता आपण याच्यावर एक एक पीस चांगला डीप करून तेलावर फ्राय होण्यासाठी सोडूया. तीन ते 4 मिनटं चांगलं फ्राय झाल्यानंतर आपण याला पलटी करणार आहोत. पण त्या अगोदर याला चांगलं फ्राय होऊ द्या. जर तुम्ही आता कलथा लावला तर ते तुटून जाईल. तिकडे 3 ते 4 मिनटं झालेली आहेत आणि आता आपण एक एक करून सगळं असं छान, सगळ्यात पहिलं तर मी असं हलवून बघतो कोणी चिटकलेलं वगैरे तर नाही आहे तव्याला. तर नाही, जरा पण चिटकलेलं नाही आहे. आता मी इकडे 2 चमचे घेतो आहे आणि 2 चमचेच्या मदतीने आपण पलटी करून घेऊया. कसं आहे, थोडंसं अजून ते नरम आहे. एका साईडने चांगलं फ्राय झालं पण एका साईडने नाही झाल्यामुळे ते तुटू शकते. म्हणून आपण असं 2 चमचेच्या मदतीने असं हळूहळू करून याला पलटी करूया. तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडने एकदम छान फ्राय झालेला आहे. तर एका साईडने खराब व्हायला नको म्हणून ते आपण असं हळूहळू करून त्याला तेलावर परत पलटी करतो आहे. आपल्याला असे सर्व पलटी करून घ्यायचे आहेत आणि 5 ते 6 मिनटासाठीच आपल्याला तेलावर ठेवायचं आहे आणि आपली रेसिपी मित्रांनो इकडे रेडी होईल. आपले कुरकुरीत बोंबील खाण्यासाठी रेडी होतील आणि मस्तपैकी बोंबलांचा आनंद घेऊया. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि फॅमिलीमध्ये मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर आपण आता याच्यामध्ये जे तेल आहे आपण हे साईडला करून घेतलेलं आहे. तर आपण याच्यामध्ये एक पीस अजून बोंबलाचा टाकूया. तोपर्यंत हा रेडी होईल तोपर्यंत आपण ते सर्व काढून घेऊया. तर आता सर्व बोंबील इकडे मस्तपैकी आपले फ्राय झालेले आहेत, एकदम छान कुरकुरीत झालेले आहेत. आपण एकदा पलटी करून घेतो आहे आणि आता याला आपण बाहेर काढून घेऊया. आता आपल्याला जास्त नाही, फक्त एखाद मिनटासाठी अजून आपल्याला ठेवायचं चांगलं आणि त्यानंतर आपण बोंबील काढून घेऊया. तोपर्यंत जे मधलं बोंबील आपण टाकलं आहे ते पण पलटी करून घेऊया. ते सुद्धा एक साईडने चांगलं कडक झालेलं आहे, दुसऱ्या साईडने सुद्धा छान कडक झालं आहे. तर मित्रांनो, आपली रेसिपी इकडे रेडी आहे. बाकीचे बोंबील मी तेलावर टाकेन. तोपर्यंत आपण हे बोंबील मस्तपैकी बाहेर काढूया आणि मस्तपैकी एक पीस खाऊन बघूया आणि तुम्हालाही मी सांगतो कशी चव झालं आहे ती. तर मित्रांनो, आपले बोंबील फ्राय रेडी झालेले आहेत आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत. तुम्ही बघू शकता छान शिजलेले सुद्धा आहेत आणि एकदम पकोडे कसे एकदम मस्त पकोडे वाटतात हॉटेलमधले तसे झालेले आहेत.